नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी मध्ये। माझं नाव अश्विनी घाटोळे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मधील मॅथमॅटिक्स मधला चॅप्टर लाइन्स अँड अँगल। लाइन्स अँड अँगल। Geometric shapes and basic concept are used in designing any playground। आता आपल्याला कोणत्याही एखाद्या खेळाचं मैदान आखत असताना geometric shapes and basic concept are used in designing an playground। कोणत्याही खेळाचं एखाद्या मैदान आखत असताना आपल्याला काय होतं, या भौमितिक आकारांचा किंवा मूलभूत संकल्पनाचा काय होतो, उपयोग होतो। The adjacent picture shows a kabaddi field being designed. Some basic geometric concepts have been used in designing it, such as point, line and plane। आता आपण पाहतो adjacent picture म्हणजे शेजारचं जे काही चित्र आहे, हे चित्रामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, कबड्डीचं मैदान आखलेलं दाखवलं आहे। कबड्डी center line, diagonal line, bonus line, the ultimate limit, the ultimate limits। Width 13 meter, 8.25 meter, side line 8.5 meter, side line, sitting for eliminated players, sitting for eliminated players, sitting for eliminated players। म्हणजे आपल्याला इथे काय केलेलं आहे, या कबड्डीच्या खेळाचं आपल्याला मैदान दाखवलेलं आहे। ही आहे मध्य रेषा, डायगोनल लाइन म्हणजे निधान रेषा, बोनस रेषा अँड अंतिम मर्यादा। सिटिंग फॉर इलिमिनेटेड प्लेयर्स म्हणजे जे बाद झालेले जे खेळाडू असतात, हे बाद झालेले खेळाडूंना बसण्यासाठीची जागा। अशा प्रकारे आपल्याला या एका आकृतीद्वारे कबड्डीचं मैदान कसं आखायचं हे आपल्याला काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे। सम बेसिक जिओमेट्रिक कन्सेप्ट हॅव बीन यूज इन डिझायनिंग इट, सच एज पॉइंट, लाईन अँड प्लेन। आता ज्यावेळेस आपण हे कबड्डीचं मैदान आखतो, ज्यावेळेस आपण या कबड्डीचं मैदान आखत असताना आपल्याला या गणितामधल्या काही भौमितिक संकल्पनाचा वापर केला जातो। भौमितिक संकल्पनाचा वापर केला जातो, जसं की पॉइंट म्हणजे बिंदू, लाईन म्हणजे रेषा आणि प्लेन म्हणजे काय, प्रतल। बिंदू, रेषा आणि प्रतल म्हणजे या भौमितिक संकल्पनाचा इथे काय केला जातो, वापर केला जातो। Now we will study the basic concept point, line and a plane। These elements will help us understand the design and analysis of various shapes in geometry। आता आपण या बिंदू, रेषा किंवा प्रतल असेल या मूलभूत संकल्पनाचा अभ्यास करणार आहोत, आणि मग या घटकाच्या मदतीनेच आपल्याला भूमितीतील विविध आकारांची रचना असेल, त्यांचे विश्लेषण किंवा स्पष्टीकरण असेल, हे सुद्धा समजून घेण्यास आपल्याला काय होईल, मदत होईल। आता आपण याच्यामध्ये कोणता, पॉइंट, लाइन अँड प्लेन। पॉइंट, लाइन अँड प्लेन। पॉइंट, व्हॉट इज मीन बाय पॉइंट, व्हॉट इज मीन बाय पॉइंट। Place a sharp pencil on the paper and make a mark। Place a sharp pencil on the paper and make a mark। आता एखाद्या कागदावर असेल किंवा बोर्डवर टोकदार पेन्सिल टेकवायची। या कागदावरती काय करायची, आपल्याला अशी टोकदार पेन्सिल टेकवायची। टोकदार पेन्सिल टेकून जी खून होते, आता ही टोकदार पेन्सिल टेकवल्यानंतर जी खून झाली, ही खून म्हणजेच काय आहे, आपला पॉइंट। दिस मार्क इज पॉइंट। म्हणजे या कागदावरती प्लेस अ शार्प पेन्सिल ऑन द पेपर अँड मेक अ मार्क म्हणजे कागदावर टोकदार पेन्सिल टेकून जे आपण खून करतो, आणि ती खून म्हणजेच काय असतो, आपला बिंदू। दिस मार्क इज पॉइंट। अ पॉइंट हॅज नो लेंथ
width and thickness. The point has no length, width and thickness. बिंदूला लांबी नसते, रुंदी नसते किंवा जाडी सुद्धा नसते. बिंदूला लांबी, रुंदी किंवा जाडी दिसते का आपल्याला या बिंदूला इथे? द पॉइंट हॅज नो लेंथ, विड्थ अँड थिकनेस. म्हणजे बिंदूला कोणत्याही प्रकारची लांबी नाही, रुंदी नाही किंवा जाडी सुद्धा नाहीये. कॅपिटल लेटर्स इन इंग्लिश आर यूज टू डिनोट पॉइंट्स. आता हे बिंदू दाखवण्यासाठी इंग्लिशमधील कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो. बिंदू दर्शवण्यासाठी इंग्लिशमधील फॉर एक्झाम्पल पॉइंट ए, फॉर एक्झाम्पल पॉइंट ए म्हणजे या इंग्लिश कॅपिटल लेटर इन इंग्लिश आर यूज टू डिनोट पॉइंट्स म्हणजे बिंदू दर्शवण्यासाठी इंग्लिशमधील कॅपिटल अक्षरांचा काय केला जातो? वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल point P, point Q or point R. Do it. Indicate the following cities. Indicate the following cities with points on the neighboring outline map of Maharashtra. आता आपल्याला या महाराष्ट्राच्या नकाशाच्या आराखड्यामध्ये आपल्याला काही शहरे काय करायची, आपल्याला बिंदूंनी दाखवायची. काही शहरे आपल्याला बिंदूंनी दाखवायची. फर्स्ट पुणे. आपण काय केले इथे पॉइंट दाखवून एक नंबर टाकून आपण काय केले? पुणे. सेकंड मुंबई, मुंबई. थर्ड नाशिक. फोर्थ नागपूर. फिफ्थ कोल्हापूर अँड सिक्स्थ सातारा. आता आपण या बिंदूने दाखवून काय केलं, या महाराष्ट्राच्या मॅप मध्ये आपण खालील काही शहर काय केलेले आहेत, दाखवलेली आहेत. रे. आता आपल्याला पाहायचं आहे कोणतं? आता फर्स्ट आपण काय पाहिलं? पॉइंट. आता पाहणार आहोत आपण रेज. सनरेज, टॉर्च लाईट अँड लाईट कमिंग फ्रॉम अ लेझर गन. सनरेज. आता आपल्या सगळ्यांना सूर्यकिरण माहित. सूर्यकिरणे ज्यावेळेस असे पडतात तिरकस, टॉर्चचा प्रकाश आपण पाहिला असेल. आतमध्ये एकच मध्यबिंदू असतो, पण याचे सगळीकडे असे काय केले असतात बघा, पसरलेले रेज असतात. लाईट कमिंग फ्रॉम अ लेझर गन. या लेझर गन मधून येणारा प्रकाश. अ रे इज अ पार्ट ऑफ ए लाईन दॅट स्टार्ट फ्रॉम ए पॉइंट अँड एक्सटेंड indefinitely in one direction. Ta a ray is part of line. A ray is part of line. Ray is part of line म्हणजे जे हा जो किरण आहे, हा किरण एक प्रकारे काय आहे, एक रेषेचाच भाग आहे. A ray is part of line म्हणजे किरण हा एक प्रकारे काय आहे, रेषेचाच भाग आहे. आता बघा हा एक रेषा अशी किरण झाली, ही एक रेषा म्हणजे a ray is part of line that starts from a point and extend indefinitely in one direction. आता हा एका बिंदूपासून तर सुरू होतो. आता इथून हा रे जो होता, हा रे काय झाला रे, इथून स्टार्ट झाला. स्टार्ट्स फ्रॉम ए पॉइंट. हा एका बिंदूपासून सुरू होतो आणि एकाच दिशेने अमर्याद असतो. तर या स्टार्ट फ्रॉम ए पॉइंट अँड एक्सटेंड इनडेफिनेट इन वन डायरेक्शन. आता या एका बिंदूपासून सुरू झाला आणि एकाच दिशेने काय असतो, हा अमर्याद. इनडेफिनेटली इन वन डायरेक्शन. एक्सटेंड इनडेफिनेटली इन वन डायरेक्शन. The point from which the ray starts. The point from which the ray starts is called the starting point of the ray. Starting point of the ray. आता हा जो किरण आहे, हा किरण सुद्धा एक प्रकारे काय आहे, रेषेचा भाग आहे. किरण हा सुद्धा काय आहे, एक प्रकारे रेषेचाच भाग आहे. मात्र हे एका बिंदूपासून सुरू होतो, एका बिंदूपासून सुरू होतो आणि एकाच दिशेने अमर्याद असतो. एका बिंदूपासून सुरू होऊन आता इथून झाला सुरू, हा सुरू झाला आणि हा एकाच दिशेने काय असतो, अमर्याद. एकाच दिशेने पुढे अमर्याद असा असतो. इथून सुरू होऊन एकाच दिशेने अमर्याद.
द पॉइंट फ्रॉम विच द स्टार्ट इज कॉल्ड ॲज, म्हणजे जो ज्या बिंदूपासून सुरू होतो त्या बिंदूला आपण किरणाचा आरंभ बिंदू म्हणतो. आता हा जो आहे याला आपण काय म्हणतो, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट of the ray, of the ray, of the ray. Of the ray. Of the ray. म्हणजे जो ज्या बिंदूपासून किरण काय होतो, सुरू होतो, ज्या बिंदूपासून किरण सुरू होतो त्याला आपण म्हणतो या किरणाचा आरंभ बिंदू, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. इन द ॲडजस्टंट डायग्राम पॉइंट ए इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. आता याच्यामध्ये जो पॉइंट ए आहे, हा पॉइंट ए काय आहे बरं, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. अँड बी इज अ पॉइंट ऑन द रे अदर देन पॉइंट ए. आता याच्यामध्ये ए हा काय आहे, ए हा किरण ए बीचा, ए हा या ए बी ही जी काय रे आहे याचा आरंभ बिंदू आहे, आणि बी हा किरणावरील ए बिंदू शिवाय एक दुसरा बिंदू आहे. हा बी हा ए च्या व्यतिरिक्त, बी इज पॉइंट ऑन द रे अदर दॅन पॉइंट, म्हणजे ए च्या व्यतिरिक्त बी हा असणार, याच्यावरती एक असणार काय आहे, बिंदू आहे. The ray is read and written from its starting point. आता जो किरण आहे या किरणाचं किंवा रेचं वाचन करत असताना याचं आरंभ बिंदूपासून किरणाचे वाचन आणि लेखन करतात. The ray is read, the ray is read and written from its starting point. The ray is read and written from its starting point. म्हणजे या किरणाचं वाचन किंवा लेखन करत असताना, किरणाचं वाचन किंवा लेखन करत असताना या स्टार्टिंग पॉइंट पासूनच त्याचं काय करायचं, वाचन किंवा लेखन करायचं. आता रीड रे ए बी, याचं आपण वाचन काय करणार, रे ए बी, नॉट रे बी ए, नॉट रे बी ए. याचं वाचन करत असताना कधीही सुरुवातीच्या पॉइंट पासूनच याचं वाचन करायचं. आता रे मध्ये ray is part of line that start from a point and extend indefinitely. आता एका बिंदूपासून एका सरळ ह्याच्यामध्ये किंवा एकाच दिशेने मात्र अमर्याद वाढत जाते. किरण म्हणजे काय, एका बिंदूपासून एका सरळ रेषेमध्ये किंवा एकाच दिशेने अमर्याद वाढत जाणारी रेषा. जो सुरुवातीचा पॉइंट असतो, या सुरुवातीच्या पॉइंटला काय म्हणतात आपण, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे. स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे म्हणजे या आरंभ बिंदू. याचा रीड किंवा रिटर्न म्हणजे वाचन किंवा लेखन आपण काय करणार, या स्टार्टिंग पॉइंट पासूनच. वाचन असेल किंवा लेखन हे कसे करणार आपण, स्टार्टिंग पॉइंट म्हणजे रे ए बी, नॉट रे बी ए, नॉट रे बी ए. नेक्स्ट line. Next line. The figure below is a line. Line is indefinite on both side. Line is indefinite in both side. आता this figure is line. This figure is line. Line is indefinite on both side. ही जी रेषा असते ही दोन्ही बाजूने अमर्याद असते. दोन्ही बाजूने अमर्याद असते. To show this arrow marks are drawn at both ends. Line is one dimensional and there are an indefinite number of points. Yeah. The line is indefinite. Line
इज इनडेफिनेट ऑन बोथ साइड्स. रेषा ही कशी आहे? अमर्याद. रेषा ही कशी आहे? अमर्याद. आणि टू शो दिस एरो मार्क्स, आणि रेषा ही अमर्याद आहे. रेषा ही अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी या रेषेच्या दोन्ही बाजूला बघा एक एरो केलेले. दोन्ही बाजूला काय केलेत? एरो. द नेम ऑफ लाईन इज रिटन बाय युजिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द लाईन. आता या रेषेचे वाचन करण्यासाठी आपण या रेषेवरती असणारे कोणतेही दोन बिंदू, रेषेवरती असणारे कोणतेही दोन बिंदूचा वापर करून आपण रेषेचं काय करू शकतो? वाचन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, द नेम ऑफ द लाईन इन द ऍडजस्टंट फिगर इज लाईन DE or line ED. Line DE or line ED. Sometimes the name of the line is also written using a single letter in the lowercase English script such as line M, line N and line A. Line M, line N and line A. तर ही जी का रेषा आहे, रेषा लाईन इज इनडेफिनेट ऑन बोथ साइड, म्हणजे रेषा ही दोन्ही बाजूने अमर्याद असते. रेषा आपण समजा ही रेषा काढली आणि ही रेषाला हे बाण म्हणजेच काय आहे? ही रेषा ही काय आहे? दोन्ही बाजूने अमर्याद आहे. रेषेचे वाचन करायचे आपल्याला. रेषेचं वाचन करत असताना, या रेषेचं वाचन करत असताना आपण याला लाइन AB, लाइन AB, लाइन AB और लाइन BA. रेषेचं वाचन करत असताना आपण याच्यावर या रेषेवरले कोणतेही दोन बिंदू घेऊन आपण याचं वाचन करू शकतो. लाइन AB किंवा लाइन BA, लाइन AB किंवा लाइन BA अशा प्रकारे सुद्धा आपण याचं काय करू शकतो? वाचन करू शकतो. किंवा कधी कधी काय केलं जातं? छोट्या लिपीतील एकच अक्षर वापरून सुद्धा काय केलं जातं? लाईन किंवा या रेषेचं नाव लिहितात. फॉर एक्झाम्पल, लाईन M, लाईन M. नेक्स्ट, कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर लिनियर पॉइंट एक रेषीय बिंदू. तर नॉन कोलिनियर म्हणजे काय? नैक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट्स नैक रेषीय बिंदू. Take a point on a paper. Draw lines passing through its. How many such lines can be drawn? तर कागदावरती एक आपल्याला काय करायचं आहे? बिंदू घ्यायचा आहे आणि त्यातून जाणाऱ्या रेषा. टेक अ पॉइंट ऑन ए पेपर. टेक अ पॉइंट ऑन ए पेपर. हा पॉइंट घेतला आपण. हा पॉइंट. ड्रॉ लाइन्स पासिंग थ्रू इट्स. ड्रॉ लाइन. आता याच्यामधून जाणारे आपल्याला लाइन्स काढायच्यात.
ड्रॉ लाइन्स, ड्रॉ लाइन्स कॅन बी ड्रॉन. आता कागदावरती आपण एक रेषा घेतल्यानंतर त्यातून जाणाऱ्या किती रेषा आपल्याला काढता आल्या बरं? हा बिंदू घेतल्यानंतर आपण यातून किती रेषा आपल्याला काढता येतील? किती रेषा काढता येतील आपल्याला? अनंत. काय किती रेषा काढता येणार आपल्याला? अनंत. आता नाउ टेक 2 पॉइंट्स ऑन ए पेपर. नाउ टेक 2 पॉइंट्स ऑन ए पेपर. ड्रॉ लाइन्स पासिंग थ्रू बोथ पॉइंट्स. हाऊ मेनी सच लाइन्स कॅन बी ड्रॉ. आता सुरुवातीला आपण एकच पॉइंट घेतला. या एकच पॉइंट मधून आपल्याला किती असंख्य अशा काय करता आल्या? रेषा काढता आल्या. आता आपल्याला काय करायचे तर 2 पॉइंट घ्यायचे पेपरवरती. हे हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. आता 2 पॉइंट्स आपण काय केले? पेपरवरती घेतलेत. आणि आता या पेपरवरती घेतल्यानंतर या दोन्ही बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढतात? दोन्ही बिंदूतून दोन्ही बिंदूतून जाणारे आपल्याला अशी काढली तर ही रेषा यातून जाते का? इकडे अशी काढली तर ही रेषा या बिंदूतून जाते का? जाते का? म्हणजे ज्या वेळेस आपण 2 बिंदू घेतो, हे 2 बिंदू घेतले तर त्या 2 बिंदूतून जाणारे आपल्याला फक्त आणि फक्त एकच रेषा काढता येते. या 2 बिंदूतून जाणारे आपल्याला फक्त एकच रेषा काढता येते. तर ज्यावेळेस आपण एक बिंदू घेतो या एका बिंदूतून जाणारे आपल्याला अनेक रेषा काढता येतात. टेक 3 पॉइंट्स ऑन ए पेपर. टेक 3 पॉइंट्स ऑन ए पेपर. हाऊ मेनी लाइन्स कॅन बी ड्रॉन थ्रू द ऑल 3 पॉइंट्स. आता आपल्याला 3 वेगवेगळे बिंदू घ्यायचे. 3 वेगवेगळे. वन 2 and 3. Take 3 points on a paper. How many lines can be drawn through all 3 points? All 3 points. आता आपल्याला एक अशी रेषा काढायची की जी या तीनही बिंदूतून गेली पाहिजे. जी तीनही बिंदूतून गेली पाहिजे. अशी रेषा काढता येईल का आपल्याला? एक आपण अशी रेषा काढली तर ती रेषा या बिंदूतून जात आहे का? आपण अशी काढली तर ती रेषा या बिंदूतून जाते का? किंवा अशी रेषा जर काढली तर ती रेषा या बिंदूतून जाते का? म्हणजे ज्या वेळेस आपण हे तीनही बिंदू घेतलेत, ज्यावेळेस आपण तिन्ही बिंदू घेतले, हे तीनही बिंदू घेतल्यानंतर त्यातून आपल्याला या तिन्ही बिंदूतून जाणारी आपल्याला एकही रेषा काढता येत नाही. एकही एक्स वाय झेड या तीनही बिंदूतून जाणारे आपल्याला एकही रेषा काढता येत नाही. आता इथे सरिताने 3 बिंदू घेतलेत पण ते एका लाईन मध्ये दाखवले. तर अप्रोचने जे घेतले आहेत पी क्यू आणि आर यांनी अशा प्रकारे दाखवले. तर सरिताने 1 2 3 एका लाईन मध्ये दाखवले. तर या एका लाईन मध्ये जर आपण हे बिंदू घेतले तर यांच्यामधून आपल्याला एक रेषा काढता येत होते. जर आपण हे तीनही बिंदू जर आपण एका लाईन मध्ये घेतले, तीनही बिंदू जर आपण एका लाईन मध्ये घेतले तर त्यामधून आपल्याला एक रेषा काढता येत होती. मात्र ज्यावेळेस हे तीनही बिंदू आपण एका लाईन मध्ये घेतलेले नाही, तीनही बिंदू आपण एका लाईन मध्ये घेतलेले नव्हते, त्यावेळेस आपल्याला तिथे एकही रेषा काढता आली नाही. मग आता याच्यामधला आपण फरक पाहूयात. कोलिनियर अँड नॉन कोलिनियर. या only one line can be drawn through all 3 points drawn by सरिता. आता या सरिताने जे बिंदू घेतलेले होते, या सरिताने काढलेल्या तीनही बिंदूमधून, या सरिताने जे घेतले होते, या सरिताने काढलेल्या
तीनही बिंदूमधून आपल्याला एकच रेषा काढता येते। या तीनही बिंदूतून आपल्याला ही एकच रेषा अशी काढता येते। तीनही बिंदूतून आपल्याला एकच रेषा काढता येते। नो लाईन कॅन बी ड्रॉन दॅट पासेस थ्रू ऑल 3 पॉइंट्स ड्रॉन बाय अप्रोच। आता ज्या प्रकारे हे अप्रोचने जे पॉइंट्स घेतलेले आहेत, अप्रोचने काढलेल्या तीनही बिंदूतून जाणारी आपल्याला एकही रेषा काढता येत नाही। एकही रेषा काढता येत नाही। इफ अ सिंगल लाईन passes through 3 or more such points, they are called collinear points. म्हणजे only if a single line passes through 3 or more such points, म्हणजे अशा तीन किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा जर जात असेल, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा जात असेल, if a single line passes through 3 or more such points, they are called collinear points. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतूनच एकच रेषा जर जात असेल तर त्यांना एकरेषीय बिंदू असे म्हणतात। If a line cannot be drawn through 3 or more such points, if a line cannot be drawn through 3 or more such points, they are called non-collinear points. Non-collinear points. अशा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकही रेषा काढता येत नसेल, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकही रेषा जर काढता येत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? नॉन कोलिनियर, म्हणजे नैकरेषीय रेषा। नैकरेषीय रेषा। कोलिनियर अँड नॉन कोलिनियर, एकरेषीय आणि नैकरेषीय। एकरेषीय म्हणजे काय? 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा जात असेल, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा जात असेल तर त्याला आपण म्हणतो एकरेषीय, म्हणजेच कोलिनियर पॉइंट्स। तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकही रेषा काढता येत नसेल, एकही रेषा काढता येत नसेल तर त्याला आपण म्हणतो नॉन कोलिनियर, म्हणजे नैकरेषीय रेषा। जसे आपल्याला हे बर्ड्स दाखवलेले आहेत, बर्ड्स सिटेड ऑन द केबल, बर्ड्स आर ऑन द सेम स्ट्रेट लाईन। हे बर्ड्स सगळे काय झालेत? एका स्ट्रेट लाईन मध्ये बसलेत आणि धीस पॉइंट्स आर कोलिनियर। बर्ड्स आर नॉट ऑन द सेम स्ट्रेट लाईन, बर्ड्स आर नॉट द सेम स्ट्रेट लाईन, धीस पॉइंट्स आर नॉन कोलिनियर। म्हणजे हे तारेवर बसलेले जे पक्षी आहेत हे कोलिनियर आहे, धीस पॉइंट्स आर नॉन कोलिनियर। नॉन कोलिनियर। नेक्स्ट, प्लेन। प्लेन मीन्स प्रतल। Plane means pratal. The surfaces of a table and board in the picture are flat. The surfaces on the table, surfaces on a table and board in the picture, boards in the picture are flat. These flat surfaces are part of a surface that is infinite on all sides. आता या these flat surfaces are part of a surface that is infinite on all sides. आता हे जे सपाट पृष्ठभाग आहेत, हे सपाट पृष्ठभाग सर्व बाजूंनी अमर्याद असणाऱ्या पृष्ठभागाचे भाग आहेत। अमर्याद, पुढे अमर्याद असे काय? अमर्याद असे पृष्ठभागाचे भाग आहेत। अ फ्लॅट सरफेस दॅट इज इन्फिनाइट ऑन ऑल साइड्स इज अ प्लेन, म्हणजे सर्व बाजूंनी अमर्याद असलेला सपाट पृष्ठभाग, सर्व बाजूंनी अमर्याद असलेला सपाट पृष्ठभाग म्हणजेच आपलं काय आहे? प्रतल. This
बाउंडलेस इज शोन बाय एरोज. आणि मग हेच ही जी अमर्यादित असते ही अमर्यादितता काय केली आहे, बाणांनी दाखवलेली आहे. द नेम ऑफ ए प्लेन, द नेम ऑफ ए प्लेन इज इंडिकेटेड बाय अ कॅपिटल लेटर. द नेम of a plane is indicated by a capital letter in English such as plane E. आणि या प्रतलाचे नाव हे इंग्लिश मधील मोठ्या लिपीतील अक्षराने काय करतात, दर्शवतात, जसे की प्लेन E. Point, line and plane are the basic concept in geometry. Point, line and plane. Point, line and plane are basic concept in geometry. Next, segment. Segment means रेषाखंड. Segment means रेषाखंड. Draw line XY on a paper. Draw line X on a paper. Take points P and Q. Draw line X. Take points P and Q on the line X. आता एक आपण X ही रेषा काय केली आहे, काढली आणि या X रेषेवरती दोन बिंदू घेतलेत, कोणते, P and Q. The part of the line from P to point Q is a line segment. आता जी आपण ही रेषा काढली होती, या रेषेवरती दोन बिंदू घेतले होते, कोणते, P आणि Q. हे रेषेचे P बिंदू पासून ते Q पर्यंतचा भाग म्हणजेच काय आहे, सेगमेंट. The point P to the point Q is the line segment. The part of the line from point P to point Q is a line segment. म्हणजे या रेषेवरला P बिंदू पासून ते Q बिंदू पर्यंतचा भाग, रेषेवरील P बिंदू पासून ते Q बिंदू पर्यंतचा भाग म्हणजेच काय आहे आपला हा रेषाखंड. हा एवढा भाग म्हणजे काय आहे आपला हा सेगमेंट. Part of the line or segment of line. Points P and points Q are the end points of the line segment. आता हे जे बिंदू P आहे किंवा बिंदू Q हे या रेषेचे एकदम काय आहेत, शेवटचे भाग आहेत. This line segment is called line segment PQ or line segment QP. आता याचं वाचन काय करतात, line segment PQ or line segment QP and read and written as seg PQ or seg QP. Read and written as seg PQ or seg QP. Take. आता जी ही रेषाखंड आहे, हा रेषाखंड take 2 points A and B on a paper. A and B. Connect them in different ways. Connect them in different ways. या A आणि B ला आपल्याला काय करायचंय, वेगवेगळ्या इथे रूट दाखवलं, या वेगवेगळ्या रूट नुसार आपल्याला त्यांना काय करायचंय, कनेक्ट करायचे. There are many ways to get from A to B. आता या A पासून B पर्यंत येण्यासाठी आपल्याला काय येतं, वेगवेगळे मार्ग. The shortest of which path to is the line segment E. आता या A पासून B पर्यंत येण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग होते. A पासून B पर्यंत येण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग होते. मात्र A पासून B पर्यंत सर्वात जर कमीत कमी अंतर जर कोणतं असेल तर तो सरळ मार्गाने म्हणजे या रेषाखंड A B, म्हणजे सरळ मार्गाने जी काही ही रेषा होती, हा सर्वात कमीत कमी अंतर होतं, सर्वात कमीत कमी अंतर. तर अशा प्रकारे आपण या जे लेक्चर आहे, या लेक्चर मध्ये पॉइंट, लाईन, सेगमेंट अँड रेज, पॉइंट, लाईन, सेगमेंट आणि रेज या चार ह्याच्याबद्दल आपण काय केलेली माहिती पाहिजे. आता याच्यामधला बघा फरक, हा पॉइंट
लाईन, दोन्ही बाजूने काय आहे, दोन्ही बाजूने एरो, दोन्ही बाजूने एरो म्हणजे काय झालं, लाईन. तिन्ही मधला डिफरन्स, दोन्ही बाजूने एरो म्हणजे काय झालं, लाईन, दोन्ही बाजूने पॉइंट, दोन्ही बाजूने पॉइंट म्हणजे सेगमेंट, तर एका बाजूला पॉइंट आणि दुसऱ्या बाजूला एरो म्हणजे काय आहे आपलं अरे. तिन्ही मधला दोन्ही बाजूने पॉइंट, सेगमेंट, दोन्ही बाजूने एरो, लाईन अँड एका ह्याला पॉइंट आणि शेवटला काय आहे एरो म्हणजे रेस. तर अशा प्रकारे आपण या लेक्चर मध्ये आता पॉइंट, लाईन, सेगमेंट अँड रेस पाहिले. आता राहिलेला भाग आपण काय उद्या याच्यावरला आपण सराव संच पाहणार आहोत.